श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी कोणती साडी घालावी आणि कोणत्या कलरची साडी घालावी आणि कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्या आणि कोणत्या कलरच्या घालू नये याबद्दल माहिती देणार आहे। तर वटसावित्री पौर्णिमा हा जो व्रत आहे जी प्रत्येक स्त्री धरत असते आणि प्रत्येक स्त्री आपल्या पतीची दीर्घ आयुष्याची प्रार्थना करता वटसावित्री पौर्णिमेचा व्रत करत असते आणि अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी ती या व्रताचं पूजन करत असते। पण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी असे काही कलर आहेत जे आपल्याला परिधान करायचे नाही। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे वटसावित्री पौर्णिमा ही सोमवारच्या दिवशी 29 तारखेला जून महिन्यामध्ये 2026 रोजी वटपौर्णिमा आलेली आहे। वटपौर्णिमा आता सुरू होणार आहे 29 तारखेला सकाळी 3:06 सुरू होणार आहे आणि समाप्ती 30 तारखेला पहाटे 5:26 समाप्त होणार आहे। म्हणून वटसावित्रीची जी पूजा आहे ती 29 तारखेलाच आपल्याला करायची आहे। वटसावित्री व्रत म्हणजे काय तर ह्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घ आयुष्याची प्राप्ती व अखंड सौभाग्यवती राहण्याची प्राप्ती त्या वडाच्या झाडाजवळ करत असते। म्हणून आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा सांगते। आता तुम्हाला अगोदर साहित्य सांगते आणि मग कलर सांगते की कोणत्या कलरची साडी आपल्याला परिधान करायची आहे जी अत्यंत शुभ आहे। पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे हळद, कुंकू, फुले, अगरबत्ती, दिवा, फळं, कापसाचे वात, दोरा, अक्षदा, पाणी, कलश आणि वाणासाठी सौभाग्य अखंड सौभाग्यवती श्रीचे जे वाणाची वस्तू असतात म्हणजे हिरव्या कलरचा पीस, बांगड्या, नारळ, खण असे जे वस्तू आहेत त्या आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचे असतात आणि 5 किंवा 7 असे आंबे न्यायचे असतात ज्याच्याने आपण ज्या सौभाग्यवती स्त्री असतात त्यांची ओटी भरली जाते। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। आता तुम्हाला सांगते की ह्यासाठी कोणता कलर घालणं शुभ आहे आणि कोणता कलर आपल्याला घालू नये, कोणती बांगडी घालावी आणि कोणत्या बांगड्या घालू नये याबद्दल तुम्हाला आता मी माहिती सांगत असते। कोणत्या कलरची साडी घालणं आपल्यासाठी अतिशय शुभ आहे ते तुम्हाला सांगते। बघा वटपौर्णिमेला विवाहित महिलांसाठी सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाणारे लाल रंग, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी रंगाची साडी अतिशय शुभ सांगितलेली आहे, मंगलकारक सांगितलेली आहे आणि जो कलर आपल्याला वापरायचा नाही तो सुद्धा सांगते। आता लाल कलरची साडी का घालावी ते तुम्हाला सांगते। विवाहित महिलांसाठी हा सर्वात पारंपरिक आणि शुभ कलर मानला गेलेला आहे म्हणून ही साडी तुम्ही घालू शकतात। हिरव्या कलरची जी साडी असते ती नवविवाहित स्त्रिया म्हणजे ज्यांचं आत्ता लग्न झालेलं आहे त्या मुलींनी हिरव्या कलरची साडी घालून वटपौर्णिमेची पूजा करायची आहे। निसर्गाचे आणि समृद्धीचे प्रतीक असल्याने वडाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ असा कलर म्हणजे हिरवा कलर मानला गेलेला आहे। शक्यतो हिरव्या कलरची साडी घालून वटपौर्णिमेची पूजा करणं खूप शुभ सांगितलेलं आहे। पिवळा जो कलर आहे हा रंग आनंद आणि शुभतेचं प्रतीक आहे। तसेच पूजेमध्ये हा रंग अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे ह्या साड्या घालणं खूप शुभ सांगितलेले आहे। आता त्याबरोबर कोणती साडी आपल्याला नेसू नये ते तुम्हाला सांगते। या दिवशी काळा जो कलर आहे तो धार्मिक कार्यासाठी काळा कलर अपशकुन मानला जातो। हा फक्त संक्रांतीच्या दिवशी काळ्या कलरची जी साडी असते ती घातली जाते त्यावेळेस शुभ सांगितलेले आहे, पण वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या कलरची साडी घालणं अशुभ सांगितलेली आहे। त्यामुळे काळ्या कलरचं ब्लाऊज, काळ्या कलरची साडी आपल्याला बिलकुल वापरायची नाही, चुकूनही नेसू नये। सौभाग्याची राशीनुसार आपल्याला ह्या साडी घालणं अशुभ सांगितलेले आहे। आणि पांढऱ्या कलरची साडी, पांढरा रंग सौभाग्याचे लक्षण नसल्यामुळे व्रताच्या दिवशी पांढऱ्या रंगाची कपडे घालू नये हे सुद्धा अशुभ सांगितलेलं आहे। कारण की पांढरा, काळा कलर, ब्ल्यू कलर या कलरच्या ज्या साड्या असतात त्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालणं अशुभ सांगितलेले आहे, शुभ सांगितलेला नाही। तसेच सगळेच कलर शुभ असतात पण पांढरा आणि काळा कलर असे शुभ जे कार्य असतात त्यावेळेस घातला जात नसतो। जे काळ्या कलरची साडी असते ती फक्त संक्रांतीला आणि पांढऱ्या कलरची साडी ही सोमवारची ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेसच घातली जाते। त्यामुळे वटसावित्री पौर्णिमा हे व्रत सौभाग्याचं असतं त्यामुळे ह्या दिवशी ह्या साड्या आपल्याला घालायच्या नाही। आता मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा असते त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून देवपूजा करायची आहे।
देवपूजा झाल्यानंतर ज्या बांगड्या सांगितलेल्या आहेत त्या बांगड्या सुद्धा तुम्हाला सांगते की बांगड्या पण हिरव्या कलरच्या बांगड्या शुभ सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर लाखेची बांगडी ही अतिशय शुभ सांगितलेली आहे. हे सौभाग्याचं लक्षण असतं. म्हणून लाखेची जर बांगडी तुम्हाला भेटली तर लाखेची बांगडी नक्कीच घाला. हे मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून आज मी तुम्हाला सांगते की पूजेसाठी जो आपण ताट तयार करतो त्याच्यात सुद्धा व्यवस्थित साहित्य ठेवायचं आहे आणि वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करायची आहे. अगोदर वडाच्या झाडाची पूजा करायची, पाणी अर्पण करायचं, दिवा लावायचा, हळद कुंकू अक्षदा त्या ठिकाणी वाहायच्या आणि जो दोरा आपण नेलेला आहे तो दोरा गुंडवताना 7 किंवा 11 फेऱ्या आपल्याला मारायच्या आहे. 7 किंवा 11 फेऱ्या मारताना आपल्याला म्हणजे जे वडाचं झाड आहे त्याला प्रार्थना करायची आहे की माझं सौभाग्य अखंड राहावा आणि माझ्या सौभाग्य दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावा, मी अखंड सौभाग्यवती राहावी अशी प्रार्थना करून आपल्या पतीची प्रगतीची प्रार्थना करावी. आपलं घर कुटुंब सौभाग्य अखंड राहावं आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना त्या वडाच्या झाडाजवळ केली जात असते. या वडाच्या झाडाची पूजा करणं म्हणजे दीर्घ आयुष्याची प्राप्ती होणं असं मानलं गेलेलं आहे. या दिवशी जी स्त्री वडाच्या झाडाची पूजा करते आणि उपवास करते तिचा सौभाग्य अखंड राहतो, तिच्या घरात सुख समृद्धी नांदते आणि तिच्या घरात कशाचीच कमतरता राहत नाही. म्हणून वडाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ सांगितली गेली आहे. याच्याने आपलं जे आयुष्य असतं, वैवाहिक जीवन असतं ते सुद्धा सुखी होत असतं. म्हणून जे कलर तुम्हाला सांगितलेले आहे ते चुकूनही आपल्याला परिधान करायचे नाही आणि जे कलर सांगितलेले आहे ते नक्कीच आवर्जून जर तुम्हाला शक्य असेल तर हिरव्या कलरची साडी घाला. हिरव्या कलरची साडी ही शुभतेचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे आणि ते आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणून हिरवा कलर अतिशय शुभ सांगितलेला आहे. जेवढं शक्य होईल तेवढा हिरवा कलर घालण्याचा प्रयत्न करा. नसेलच तर तुम्ही पिवळा किंवा गुलाबी कलर अशा कलरच्या साड्या तुम्ही घालू शकता किंवा लाल कलर सुद्धा चांगला सांगितलेला आहे. तर ही छोटीशी माहिती आहे, मला तुमच्यापर्यंत पोचवावी असं वाटलं त्यामुळे मी हीच माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.